नमस्कार, मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत देशामध्ये जी गरिबी आहे, देशातली जी श्रीमंती आहे, गरिबी आणि श्रीमंतीमध्ये सातत्यानं दरीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या काही वर्षामध्ये आपण चर्चा अशी ऐकतोय की प्रचंड विकास झालाय. गरिबी आणि श्रीमंतीमधली दरी प्रचंड कमी झाली आहे किंवा दरीच राहिलेली नाही. अशा पद्धतीच्या वल्गना, अशा पद्धतीच्या चर्चा आपण सातत्यानं कानावर आपल्या पडत राहतात, आपण ऐकत राहतो. मात्र आपले डोळे सताड उघडे करणारी, आपली कानाखाली चपराक मारणारी एक खणखणीत अशी बातमी नुकतीच आली आहे. ती बातमी अशी आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठानं असं एक निरीक्षण नोंदवलंय. विकासाची आकडेवारी आणि गरिबांची वाढती संख्या याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं चिंता व्यक्त केली आहे आणि गरिबांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, अशा पद्धतीचं निरीक्षण नोंदवलंय. त्यांनी सोबतीला असंही म्हटलंय, की गरिबांसाठी ज्या योजना देशभर राबवल्या जातात, त्या प्रॉपर गरिबांपर्यंत म्हणजे जे मूळ गरीब आहे, ज्यांना त्याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत आणि ज्यांना त्याची गरज नसते, अशांपर्यंत अशा योजना जातात आणि म्हणूनच कदाचित खरे गरीब या योजनांपासून वंचित राहतात की काय आणि मग ही दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे अतिशय चिंताजनक निरीक्षण आहे. संपूर्ण देशवासियांसाठी प्रगतीपथावर असलेल्या आपल्या देशवासियांसाठी निश्चितच चिंताजनक बाब आहे आणि म्हणूनच या निमित्ताने निर्माण झालेल्या अनेक मुद्द्यांवर विविध समस्यांवर आपण चर्चा करणार आहोत. आपण हे सगळे मुद्दे घेऊन जाणार आहोत आणि त्यांची मतं जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत अशाच क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक आणि पत्रकार अरविंदजी कड. अरविंदजी, या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलेलं निरीक्षण नेमकं काय आहे आणि त्यामुळे गरिबांची संख्या वाढली असं कसं म्हणता येईल? नक्कीच. बुधवारी 19 मार्चला जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या 2 जजेसच्या खंडपीठाने जे आहे या संदर्भात कळीचा मुद्दा जो आहे त्याच्यावरती जो आहे ते बोट ठेवलेला आहे असं म्हणता येईल. एकूणच आपण जर बघितलं तर देशामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे आणि एकीकडे असं सांगितलं जातंय की देशामध्ये मोठा विकास होतोय आणि या विकासाला कुठेतरी चपराक बसवणारच जे आहे ते अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या जजेसने जे आहे ते एक प्रकारे तुम्ही जसे म्हणालात की कानाखाली मारलेली आहे. एकूणच जर आपण देशाचा विकास जर बघितला म्हणजे 1947 ला आपण स्वातंत्र्य झालो आणि त्यानंतर स्थापन हं. झालेला नियोजन आयोग खरं तर पहिली पंचवार्षिक योजना असतील आणि त्यानंतर ज्या 12 पंचवार्षिक योजना झाल्या त्यामधल्या काही योजनांमध्ये जो आहे तो गरिबी हं. हटाव किंवा गरिबी भारतातनं पूर्णपणे गेली पाहिजे अशा प्रकारच्या ज्या आहेत या संदर्भात नियोजन आयोगाकडनं किंवा एकंदरीत जे तत्कालीन सरकार होतं यांच्याकडनं ज्या आहेत त्या योजना राबवल्या गेल्या. परंतु आज आपण बघतोय देशाला 75 वर्ष जे आहे ती स्वातंत्र्याला पूर्ण झाली आहे. आपण अमृत महोत्सवी जो आहे तो साजरा करतोय. अशातच 2014 ला जेव्हा देशामध्ये मोठं सत्तांतर होतं, नियोजन बरखास्त मोदी सरकारकडनं नीती आयोगाचं जे आहे ते गठन केलं जातं आणि त्यानंतर जर बघितलं आपण त्यानंतर सुद्धा जे आहे ते भारतातली गरिबी आणि ज्या आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की लोकसंख्या वाढतीये 150 कोटीच्या 125 कोटीच्या जवळपास जी आहे ती लोकसंख्या गेलेली आहे. मात्र गरिबांचे हाल जे आहेत हं. ते अजूनही तशाच प्रकारे आहेत. यामध्ये किंचितशी जरी सुधारणा झालेली असली, तरी पण आजही मोठ्या प्रमाणात जे आहे ते भारतामध्ये अशी लोकं आहेत ज्यांना दिवसभरामध्ये 2 वेळच्या जेवणाची सुद्धा जी आहे ती भ्रांत आहे आणि त्यावरच जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने मोठं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात विद्यमान केंद्र सरकार असेल किंवा देशातली जी राज्य सरकार असतील यातून काय नेमका बोध घेणार हे आता येत्या काळात स्पष्ट होईलच. परंतु हे चित्र जे आहे ते खूप भयावह आहे असंच म्हणावं लागेल सर. अगदी महत्वाचं म्हणालात अरविंदजी, की गरिबांसाठीच्या ज्या योजना आहेत, त्या गरिबांपर्यंत पोहोचत नाही आणि मग गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढत जाते. मुळात या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण करणाऱ्या काही यंत्रणा असतात, सरकारी यंत्रणा असतात. त्या सरकारी यंत्रणा काय करतात मग? त्या सरकारी यंत्रणांवर लोकप्रतिनिधींचं किंवा सरकारचं काही एक उत्तरदायित्व आहे की नाही? त्यांचं कशावर नियंत्रण असतं, की सगळंच वाऱ्यावर सोडलंय? म्हणजे या सगळ्यावरती लक्ष नाही दिलं, नेमक्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत योजना नाही पोहोचल्या, तर स्वाभाविक आहे तो निधी भलतीकडेच वाया जाणार आणि ज्या पद्धतीनं जो उद्देश घेऊन सरकारने या योजना तयार केल्यात, निर्माण केल्यात,
त्यांचा उद्देश सफलच होणार नाही. या सगळ्याच गोष्टींवरती नियंत्रण ठेवणारी एक गोष्ट आहे. ते नियंत्रण मला वाटतं सरकारकडून सुटलंय. तुमचं काय मत आहे? नक्कीच तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे. खरं तर ज्या कोणत्या योजना गरिबांसाठी सरकारकडनं राबवल्या जातात आणि त्या योजना समाजातल्या खालपर्यंत म्हणजे जो गरीब व्यक्ती आहे त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या आहेत त्या जी सरकारची पातळी आहे म्हणजे एखाद्या मंत्रालयाने समजा जर एखादी योजना राबवली, तर त्या मंत्रालयाच्या सचिवालयापासून अगदी तहसील कार्यालय आणि त्यानंतर ग्रामपंचायतीचं जे आहे ते कार्यालय इथपर्यंत ही योजना पोहोचेपर्यंत त्याचा नक्की किती लोकांपर्यंत या संदर्भात माहिती पोहोचवली जाते. म्हणजे जर एखादी योजना असेल त्यामध्ये गरजेमध्ये गावातल्या काही माहिती दिली जाते का? किंवा सरपंच किंवा जी बॉडी असते ग्रामसभेची ग्रामपंचायतीची यांच्याकडनं गावातल्या किती लोकांना माहिती दिली जाते किंवा तहसील कार्यालयात हं. एखादी गेल्यानंतर तिथं या संदर्भात मार्गदर्शन होतं का? त्यासाठी कुठले कागदपत्र लागतात? कोण लाभार्थी होऊ शकतं? या योजनेचा फायदा नक्की कोणाला आहे? आणि या संदर्भात जर बघायला गेलं तर 2 दिवसापूर्वीचंच उदाहरण आहे. जी संजय गांधी योजना जी आहे या संदर्भात हं, नगर हं. जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात जिथून मी येतो त्या तिथे जे आहेत ते जी योजना राबवलेली गेली आहे त्या संदर्भात कुठलंही जे आहे ते मार्गदर्शन लोकांना नाहीये. लोकं 30-30, हं. 40-40 किलोमीटरचा प्रवास करून जे आहेत ते तहसील कार्यालयात जातात. पण तिथं गेल्यानंतर मात्र तो अधिकारी जागेवर नसतो किंवा काही सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. त्यानंतर उद्या या सांगितलं जातं किंवा तुमचं काम आता होणार नाही. अशा पद्धतीने सरकारी कार्यालयात जी आहे जी अशी उत्तरं दिल्यानंतर साहजिकच जे आहेत जे गरीब लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या मनात सुद्धा जे आहे ते जी यंत्रणा आहे त्याबद्दल जे आहे ते कटुता निर्माण होते आणि दुसरा यातला मुद्दा जो आहे तो म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एसी कार्यालयात बसून गरिबांसाठी योजना आखणं हे हं, जरी हं. म्हणजे सरकारच्या पातळीवरती लोकप्रतिनिधींना असेल किंवा सरकारी अधिकाऱ्यांना असेल हे सोपं वाटत असलं तरी खालपर्यंत ती योजना गरिबांपर्यंत पोहोचते की नाही हे बघणं म्हणजे असे खूप बोटावर मोजणारे अधिकारी आहेत जे की या योजनेचा फॉलोअप म्हणजे तुकाराम मुंढेंसारखे जे अधिकारी असतील जे या संदर्भात हं, हं. जी योजना राबवली जाते तो खरंच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होतोय किंवा आणखी असे अधिकारी असतील महाराष्ट्रातले असतील किंवा देशभरातले अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. परंतु सर्रासपणे जे आहे ते काही ठिकाणी या लाभार्थी जे आहेत त्यांना या योजनेबद्दल माहिती नसते किंवा काही हितसंबंध राजकीय लोकांचे तिथले असतात, जे लोकप्रतिनिधी असतात. त्यांचा तिथं जो आहे तो या योजनेसंदर्भात जे आहे ते आपण बीडचंच उदाहरण घेतलं तर जी आता लाडकी बहीण योजना हं, हं. राबवली गेली, तिथं धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना त्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष केला होता आणि सगळा प्रकार जो आहे तो महाराष्ट्राच्या समोरच आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राजकीय वर्ध हस्त असलेली लोकं जर त्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्या योजनेचे अध्यक्ष असतील, तर नक्की लाभ कोणाला मिळतो हा खरं तर संशोधनाचा विषय ठरू शकतो सर. हं, हं, हं. फार महत्वाचं बोलताय तुम्ही. फार महत्वाचा दृष्टिकोन या ठिकाणी मांडलाय, की एसीत बसून पाणी टंचाईचे जर गप्पा मारत असतील, एसीत बसून बिसलेरीच्या बाटल्या पाण्याच्या मीटिंगला घेऊन जर पाणी टंचाईवरती उपाययोजना करत असतील, तर अशा पद्धतीने नियोजन सरकारी पातळीवरचं ते कागदावरच राहील. सर्वसामान्यांपर्यंत फक्त टँकरच पोहोचतील किंवा टँकरही अनेकदा पोहोचत नाहीत. इतर शासकीय योजनांची तर वेगळीच गोष्ट आहे. त्यामुळे बऱ्याचदा खूप पिळवणूक होते. जे खरे गोरगरीब आहेत त्यांची सरकारी यंत्रणांवरती हे कागद आण, ते कागद आण अशी म्हणून अनेकदा पिळवणूक होते आणि मग एक वेळ अशी येते, की संबंधित लाभार्थी म्हणतो, "मला योजना नको, मला निधीही नको, मला त्याचा लाभही नको." आणि मग अशा पद्धतीनं नको. केवळ टार्गेट फिक्स करण्यासाठी मार्च एंडला किंवा त्यांची जी मुदत असेल, तोपर्यंत टार्गेट फिक्स करण्यासाठी कुणाला तरी लाभार्थी म्हणून नेमलं जातं. ह्या अशा सगळ्या कारभारामध्ये एक एजंट म्हणून सध्या गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड फोफावल्याचं दिसतंय. तुमचं काय निरीक्षण आहे? नक्कीच सर एजंटगिरी फोफावलेली आहे आणि पुन्हा एकदा इथं मी हाच मुद्दा मांडेल, की हे जे एजंट आहे म्हणजे आता कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जे सेतू कार्यालय आहे, त्या सेतू कार्यालयाबाहेरच हे एजंट जे आहेत ते बसलेले असतात आणि अ, जसं लाभार्थ्याला योजनेबद्दल माहिती नसतं, कुठले कागदपत्र लागतात हे माहिती नसतं आणि मग तो एजंट जेव्हा मी या योजनेचा लाभ तुम्हाला मिळवून देतो, अशा संदर्भात जेव्हा लाभार्थ्यांना सांगतो, तेव्हा
लाभार्थीही वैतागलेला असतो, लांबून गावाकडनं प्रवास करून आलेला असतो आणि मग त्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर एजंटकडनं मदत होत असेल, तर तोही असं म्हणतो, की ठीक आहे, मला बाबा या योजनेचा लाभ होतोय, तर मग मी या एजंटला इतके-इतके पैसे देऊन या योजनेचा लाभ मिळवून घेतो. आणि खरं तर याच्यामध्ये फक्त एजंटगिरी फोफावली हे याच्यावरती सरकारचं तर नियंत्रण असलंच पाहिजे. परंतु जे लाभार्थी हं, आहेत हं. त्यांनी सुद्धा या संदर्भात जे आहे ते म्हणजे जर एखाद्या तहसील कार्यालयाच्या इथं एजंटगिरी फोफावली असेल, तर त्या तहसीलदारांना असेल किंवा त्या योजनेसंदर्भात जे कोणी उपजिल्हाधिकारी असतील यांच्याकडे अगदी. तशा पद्धतीची तक्रार केली पाहिजे. परंतु तशा तक्रारी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात होत नाहीत. अ, मी एक उदाहरण देईन. पनवेल जे तहसील कार्यालय आहे तिथं काही कामानिमित्त मी गेलो होतो. आणि तिथे दाखला हं. काढत असताना इतके एजंट जे आहेत ते त्या तहसील कार्यालयाच्या समोर उभे होते आणि प्रत्येकाला अक्षरशः ज्या कोणाचं पनवेल तहसील कार्यालयात काम आहे, त्यांना तुमचं काय काम आहे? मला सांगा, मी पटकन करून देतो. आणि अशा पद्धतीने जे आहे ते एजंट तिथे बसलेले होते. आणि जेव्हा रायगडच्या जिल्हाधिकारी मला वाटतं त्यावेळेस निधी चौधरी जे होते आणि त्यांनी या संदर्भात जेव्हा पनवेलला व्हिजिट केली होती, त्या 2 दिवसामध्ये एजंट कुठेच दिसले नाही. आणि परत मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा झाल्यानंतर मात्र हं, हं. एजंटगिरी जी आहे ती तिथं चालू केली. म्हणजे याच्यामध्ये राजकीय वरदहस्त असतोच किंवा त्या ठिकाणचे जे कोणी तहसीलदार असतील यांचाही त्या याला वरदहस्त असतो आणि त्यामुळेच ही एजंटगिरी फोफावलेली असते आणि त्याला जे आहे ते लाभार्थी किंवा सर्वसामान्य माणूस जो आहे तो बळी पडतो. त्यामुळे हा सुद्धा एक जो आहे तो भयानक प्रकार आहे आणि मला वाटतं हं. विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना या संदर्भात चर्चा झाली होती. परंतु किती महाराष्ट्रातली एजंटगिरी बंद झाली आणि त्याला खरंच आळा बसलाय का? खरं आहे. एजंटगिरी ही फक्त काय गरिबांच्या योजनांपुरती नाही, तर सरकारी सगळ्याच कार्यालयांबाहेर जवळपास एजंटगिरीचा विळखा खूप घट्ट आवळला गेलाय. आपण गरिबांबाबतच्या योजनांबाबत बोलतोय, कारण सर्वोच्च न्यायालयाने जे कान उपटलेत, की एकीकडे विकासाचे गोडवे गातात आणि दुसरीकडे गरिबांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. गरीब श्रीमंतीची दरी प्रचंड वाढत चालली आहे. तर याची कारणं आपण या चर्चेमधनं शोधतोय. तर त्याला कारण असं आहे, की गरिबांकडे ज्या योजना आहेत, त्या गरिबांच्या योजनांवरती सरकारचं नियंत्रणच नाही मुळात. की त्या मुळात गरिबांना पोहोचतात की नाही, हा एक पहिलं कारण आपण शोधलं. दुसरा मुद्दा उपस्थित झाला तो एजंटगिरी प्रचंड फोफावली आहे. स्वाभाविकच एजंटला 2 पैसे मिळतात आणि जो लाभार्थी नसतो त्यालाही त्याचा लाभ मिळतो आणि कुठलाही लाभार्थी त्यामुळे दाखवला जातो आणि टार्गेट पूर्ण केलं जातं. आणि त्याचंही कारण हे एजंटगिरी फोफावण्याचाही देखील हातभार ही गरिबी वाढण्यामध्ये आणि गरिबांना योजना प्रॉपर न पोहोचण्यामध्ये होत असावा. तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला अरविंदजी तुमच्याशी चर्चा आणि संवाद साधावं इच्छा आहे, की मुळात लाभार्थी देखील काही यात दोषी आहेत असं सकृतदर्शनी निदर्शनास आलंय. ते कसं? तर काही योजनांचा लाभ काही लाभार्थ्यांना मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये शिलाई मशीन मिळतात किंवा समाज कल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या इतर काही योजना असतात. मात्र जो लाभार्थी आहे, तो ही वस्तू घेतो आणि थोडे फार जास्त पैसे घेऊन किंबहुना त्याला मोफतच मिळालेली असते. काही पैसे घेऊन तो ती विकूनही टाकतो. स्वाभाविकच त्याच्या स्वयंरोजगारासाठी जर ती वस्तू दिलेली असेल, तर त्याची गरिबी आहे तशीच राहते. त्याला तात्पुरते 2 पैसे मिळतात आणि याही सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असाव्यात का? तुमचं काय मत आहे? नक्कीच सर, तुम्ही जो मुद्दा आणि मांडलाय किंवा चर्चेला आणलाय तो नक्कीच महत्वाचा आहे. खरं तर ग्रामीण भागात तुम्ही जे उदाहरण दिलं शिलाई मशीन असतील किंवा हे ग्रामीण भागामध्ये कसं असतं, की सरपंच बाबा नातेवाईक आहे, उपसरपंच नातेवाईक आहे, हं. ग्रामपंचायतीमध्ये ओळख आहे. मग मिळतंय ना सरकारकडनं योजना, नाही नसू द्या आपण लाभार्थ्यांची आपण नाहीये पात्र त्याला, पण घ्या आणि विका. अशा पद्धतीने जे आहे ते ग्रामीण भागातही सर्रास चाललेलं आपल्याला दिसतं. रिसेंट आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर कितीतरी महिलांनी आधी लाभ घेतला लाडक्या बहीण योजनेचा आणि पुन्हा मग सरकारने असं सांगितलं, की ज्यांचे पैसे आहेत त्यांचे आम्ही रिटर्न पात्र घेऊ नाही. आणि त्यांच्यावरती कारवाई करू आणि त्यामुळे काही महिलांनी जे आहे ते घाबरून जे आहे ते पुन्हा सरकारला सांगितलं, की आम्ही या योजनेसाठी पात्र नव्हतो, परंतु आता आम्ही जो आहे संदर्भात लाभ देऊ नका. हे झालं लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीत. असंच जर प्रत्येक योजनेच्या बाबतीत जर तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा ती योजना त्या स्तरावरती राबवणारे शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असतील, यांनी जर या संदर्भात कागदपत्रांची पडताळणी केली किंवा राजकीय दबावाला बळी न पडता जे कोणी लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल असं अशी ठोसपणे जर भूमिका घेतली,
तर मला वाटतं जे अपात्र असणारे किंवा पात्र नसणारे जे लाभार्थी आहेत, ते अशा पद्धतींच्या योजनांचा फायदा घेऊ शकणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इथं मला मांडावासा वाटतो. हं, हं, हं. अगदी बरोबर आहे. कारण या सगळ्या गोष्टींची कागदपत्रीय छाननी जर व्यवस्थित झाली, संबंधित यंत्रणांनी जर व्यवस्थित भूमिका बजावली, तर अशा पद्धतीचे घोळ होणार नाहीत आणि प्रॉपर जो लाभार्थी आहे, जो खरा लाभार्थी आहे, त्याच्यापर्यंत योजना जातील आणि मग थोडीशी त्याची जे दारिद्र्य आहे, ते दारिद्र्य निर्मूलनासाठीच गोष्टी चालल्यात ना मुळात. कुठलीही योजना हो. देण्यामागे उद्देश काय असतो सरकारचा? एकतर त्याचं दारिद्र्य निर्मूलन व्हावं आणि त्याला कुठलातरी स्वयंरोजगार मिळावा आणि त्याची प्रगती व्हावी हा उद्देश असतो. मात्र हे मधले जे झारीतले शुक्राचार्य आहेत, ही मंडळी सगळी त्यासाठी अडथळा निर्माण करतात आणि मग प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचू शकत नाही. मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला अरविंदजी या आपल्या चर्चेदरम्यान विचारू इच्छितो. या सगळ्या योजनांपोटी केवळ योजना देणं आणि गरिबाला काय उन्नत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं, म्हणजे फक्त योजना राबवून गरिबी हटणार आहे का? की दुसराही काही मार्ग सरकार कधी अधूनमधून अवलंबतं, की अवलंबला पाहिजे? आपण एक पत्रकार म्हणून आपलं निरीक्षण म्हणून नेमकं इतर काय करायला पाहिजे, की ज्याच्यामुळं गरिबी निर्मूलन होऊ शकतं, दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं? नक्कीच सर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर आपण जर सुरुवातीच्या चर्चेपासून जर बघितलं तर भारतामध्ये आजपर्यंत आर्थिक वाढ झाली आहे, आर्थिक विकास झालाय. त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढ झाली आहे, लोकसंख्येचा सुद्धा विकास झालेला आहे. परंतु जो कोणी गरीब किंवा आपण दारिद्र्य असं म्हणू, या लोकांना जे आहे ते फक्त योजना देऊन इथपर्यंत थांबणार नाहीये. खरं तर जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, की योजना दिल्याने जे आहेत ती ही लोकं कामचुकार होतील. आणि आत्ताही लाडक्या बहिणी योजनेच्या वेळेस कितीतरी ज्यांचा आर्थिक अभ्यासी किंवा अर्थतज्ञ आहेत त्यांनी असं सांगितलं होतं, की अ, या संदर्भात फक्त योजना देऊन जर हा चुनावी जुमला असेल तर ठीक आहे. परंतु अशा पद्धतीने जर योजना हं. सरसकट दिल्या तर राज्यावरती कर्जाचा बोजा जो आहे तो वाढणार आहे. आत्ताच आपण बघितलं तर जवळपास 8.5 लाख कोटीचं जे आहे ते कर्ज महाराष्ट्रावर आहे. मूळ मुद्दा हा आहे, की अशा हं. प्रकारच्या योजना देऊन फक्त जे आहे ते लाभार्थी म्हणजे जो आहे तो आर्थिक विकास किंवा अ, लोकसंख्येचा विकास करता येणार नाहीये. तर या संदर्भात प्रामुख्याने जे आहे ते शिक्षण हा मला वाटतं हा सगळ्यात मूळ आणि कळीचा मुद्दा जो आहे तो इथे. महत्वाचं. चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, मोफत शिक्षण दिलं आणि त्या संदर्भात जर रोजगार निर्मिती केली, तर म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली मुलं जी आहेत त्यांना रोजगार नाहीये. बेरोजगार जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये हं. खूप संख्या वाढती आहे. जरी शहरामध्ये रोजगारासाठी आलं, तर इथेही शहरामध्ये नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. आणि अशा वेळेस जर आपण बघितलं की लाडकी बहिणीबरोबरच लाडक्या भावाची योजनेची सुद्धा खूप चर्चा झाली. आणि मग त्या लाडक्या भावावरनं विधानसभेत काय राजकारण रंगलं, हा मुद्दा जरी वेगळा असला तरी मला वाटतं फक्त योजना ज्या आहेत या मध्ये महत्त्वाच्या ठरणार नाहीत. तर चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि त्या संदर्भात जर अधिकाधिक रोजगार निर्माण केले, तर इथे कुठेतरी जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे रोजगार मिळाल्यानंतर त्या एखाद्या माणसाला रोजगार मिळाल्यानंतर त्याच्या घरातली परिस्थिती सुधारेल आणि अ, नंतर नाही. जो त्याचा विकास म्हणून म्हणजे त्याचा आर्थिक विकास जर त्याने साधला रोजगारातनं, तर मला वाटतं ही गोष्ट नक्कीच बदलू शकते. अर्थात म्हणजे एकीकडे विकासाचे ढोल वाजवले जातायत, योजना आणल्या जातायत. सरकार ठामपणे सांगतंय, की आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं, आम्ही जनतेचं सरकार आहे, आम्ही हे करतोय. परंतु हा विकासाचा ढोल फक्त इथपर्यंत जर सांगत राहिले, तर हा फक्त प्रचार होईल. आपल्याला ठामपणे जे आहे ते शिक्षण, आरोग्य, रोजगार या संदर्भात जे आहे ते आता 75 वर्ष होत आली. अजूनही आपण जर अन्न, वस्त्र, निवारा यामधल्या जर 81 कोटी लोकांना जर मोफत धान्य देत असू, तर ही खरं तर भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने म्हणजे आजवर प्रगती केली नाही तर केली आहे. परंतु ही प्रगतीच्या दृष्टीने कुठेतरी हं. एक लाजिरवाणी गोष्ट सुद्धा आहे, की 125 कोटीच्या जनतेमध्ये 81 कोटी लोकांना जर अजूनही मोफत धान्य देत असेल आणि त्याच्यामध्येही जर त्या 81 कोटीपैकी जे खरंच लाभार्थी आहेत त्यांना मिळत नसतील, तर एकंदरीतच जे काही आपण आजपर्यंत विकास साधलेला आहे, त्याच्यामध्ये ही जी खीळ आहे किंवा ही जी चपराक लागलेली आहे, त्यामध्ये सरकारने आणि एकंदरीतच सरकारच्या ज्या काही संस्था असतील आणि माणूस म्हणून किंवा एक समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून
म्हणजे जसं लोकशाहीचे चारही स्तंभ आहेत, त्याचप्रमाणे लोकांनी सुद्धा जे आहे ते या संदर्भात आता म्हणजे काय म्हणतात, की जी झापडं लावलेली आहेत, ती झापडं आपण आता काढली पाहिजे. हं. फक्त योजनांवरती आपलं जे आहे ते लोकसंख्येचा दर लोकसंख्येचा विकास होणार नाही किंवा लोकं पुढे जाणार नाही. हे तर चांगल्या पद्धतीचं शिक्षण म्हणजे सरकारनी तर या संदर्भात योजना राबवल्याच पाहिजे. परंतु जनतेमध्ये सुद्धा जी आहे ती तशी भूमिका म्हणजे हे झाली पाहिजे, की आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचंय. कारण आजही आपण जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर शिक्षण घेऊन काय होणार आहे अशी मानसिकता असणारी लोकं अजूनही आहेत. त्यामुळे तू हं. इथेच थांब किंवा अ, आरोग्याचा जर बाबतीत विचार केला तर आजही बालविवाहासारखे प्रकार होतात. त्यामुळे एकंदरीतच या संदर्भात सरकार आणि सगळ्यांनीच जे आहे ते या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि ज्या बाकीच्या रोजगार या संदर्भात जर पावलं उचलली तर मला वाटतं अ, आपण या संदर्भात नक्कीच प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकू शकतो. 2047 ला विकसित भारत होणार आहे. खरं तर होईल की नाही ही नंतरची गोष्ट आहे. प्रत्येक सरकार आल्यानंतर असं स्वप्न दाखवत असतं. परंतु या संदर्भात ठोस उपाययोजना ज्या आहेत त्या नक्कीच सरकारकडनं केल्या पाहिजेत आणि जनतेने सुद्धा त्या संदर्भात जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद जर दिला तरच जो आहे मला वाटतं की विकसित भारताकडे आपण वाटचाल करू. विकसित भारत होईल तेव्हा होईल, परंतु त्या संदर्भात सकारात्मक दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. फार महत्वाचे मुद्दे मांडलेत अरविंदजी तुम्ही, की अजूनही 125 कोटीच्या देशामध्ये 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य जर द्यावं लागत असेल, तर ही लाजिरवाणी बाब आहे. मग कसला विकसित भारत आणि कसला विकसित देश? असा अंतर्मुख होऊन प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आता आलेली आहे. कारण फक्त योजना देऊन भागणार नाही, तर चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षण असं दिलं पाहिजे, की ज्याच्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि रोजगार मिळतील बेरोजगार मंडळींना. तर कारण एखाद्या तरुणाला रोजगार मिळाला, तर तो केवळ एकाला मिळतो असं नाही, त्याचं कुटुंब त्याच्यामुळे प्रगतीपथावर जातं. त्याचे भाऊ, त्याचे बहिणी, त्याचं एकूणच कुटुंब ते प्रगतीच्या वाटेने चालू लागतं. त्यामुळे कुटुंबातल्या किमान एकाला तरी रोजगार देणं ही आजच्या काळातली गरज आहे. केवळ योजना देऊन पांगळं करणं कुटुंबाला हे साध्य होणार नाहीये. हे सरकारनं प्रकर्षानं लक्षात घ्यायला हवं. आजच्या संपूर्णच मुलाखतीच्या चर्चेमध्ये आजच्या या मुद्द्यावरती अरविंदजी यांनी फार इत्थंभूत आणि व्यवस्थित आणि सविस्तर मांडणी केली. त्यांनी असं सांगितलं, की सरकारी ज्या योजना आहेत गरिबांसाठीच्या, त्या मुळात गरिबांपर्यंत बऱ्याचशा योजना पोहोचतच नाहीत. त्यामध्ये मग सरकारी नियंत्रण नाही हा एक पहिला मुद्दा. दुसरा एजंटगिरी फोफावलेली आहे अनेक सरकारी कार्यालयांच्या बाहेर. ते एजंटगिरी देखील मूळ योजना प्रॉपर लाभार्थ्यापर्यंत, योग्य लाभार्थ्यापर्यंत जाऊच देत नाही, पोहोचूच देत नाही. काही प्रमाण आहे, त्याला सन्माननीय अपवाद आहेत, नाही असं नाही. परंतु अनेकदा ही योजना पोहोचतच नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, की लाभार्थीच अनेकदा त्यांच्या तात्कालिक गरजांसाठी त्या योजना किंवा त्या वस्तू विकतात आणि चरितार्थ चालवतात. याच्यावर अत्यंत सुंदर असा त्यांनी उपाय असा सांगितला. तरच 2047 ला जो आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय, त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला रोजगार महत्वाचा आहे. या 2 गोष्टींवर सरकारनं जर लक्ष केंद्रित केलं, तर मग निश्चितच 2047 ला भारत विकसित होईल. यात शंका नाही असं वाटतं आणि सर्वच जण प्रगतीपथावर जातील असं वाटतंय. त्यामुळे गरिबांची संख्या वाढली आता जे असं म्हटलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला विकासाचे ढोल बडवले जात आहेत. ते ढोल चुकीचे आहेत, फोल आहेत. हे आपल्या लक्षात घ्यायला हवं आणि आपण योग्य दिशेने चालण्यासाठी पावलं उचलायला हवीत. फार महत्वाचं विश्लेषण, अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद मांडणी करत अरविंदजी यांनी एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. थँक सो मच. धन्यवाद. धन्यवाद सर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.